एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी 1568 सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शासनाने चौथा लॉकडाऊन 31 मे पर्यंत घोषित केला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरी नागरिक बाहेर पडणार नाही अशा विचारात प्रशासन होते। मात्र सिन्नरकरांनी त्याउलट मुख्य बाजारपेठात फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांची गर्दी वाढली। तसेच मोठ्या व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानांचे शटर उघडल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली व शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते, हातगाडा, बॅरिगेटिंग व दगड रचून बंद केले आहे व विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे। शासनाने रविवार दिनांक 17 मे रोजी चौथा लॉकडाऊन 31 मे पर्यंत जाहीर केला। त्यामुळे या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरी नागरिक घराबाहेर पडणार नाही असे वाटत असताना सोमवारी त्याउलट सर्व घडले। नेहमीपेक्षा जास्त लोक घराबाहेर पडले। त्यात फळ विक्रेते, चप्पल, बूट दुकान, कपड्यांचे दुकान आदी उघडल्याने खरेदीसाठी गर्दी उसळली। त्यात लग्नांचे बस्ते देखील काही मोठे व्यापारी चोरून लपून करत असल्याने गर्दी वाढली। चौथ्या लॉकडाऊन बाबत प्रशासनाने पूर्वीसारखेच अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील असे आवाहन करूनही काहींनी कुठलीही परवानगी न घेता दुकाने उघडल्याने सिन्नर पोलिसांनीही कोणावर कारवाई न करता शहरात प्रवेश करणारे सर्वच रस्ते सील करण्यात आले। पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत वावीवेस, संगमनेर नाका, काजीपुरा, मारुती मंदिरासमोर, पडकीवेस भाग, आडवा फाटा, गंगावेस भाग या ठिकाणी मिळेल त्या वस्तूने दगडाने सर्व रस्ते बंद करण्यात आले। पोलिसांची ही कारवाई सुरू असताना शहरात मोठ्या प्रमाणावर अफवांचे पेव फुटले की शहरात एकाच वेळी 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ही कारवाई होत आहे। त्यानंतर अनेकांना अपेक्षित उत्तरे मिळाल्याने तसेच गावात गर्दी होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला। एसएन न्यूज साठी प्रशांत सोनवणे।